अमरावती शहरातील हा मुख्य मार्ग आहे, जो राडगाव ते विद्यापीठ इकडे जोडणारा मार्ग आहे। आपण बघू शकता की हा मार्ग अत्यंत या मार्गाची दुर्व्यवस्था झालेली आहे आणि इथे मोठ्या प्रमाणात गड्डे पडलेले आहेत। आपण बघू शकता की इथे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे आणि इथे लोक ये जा या रस्त्याने करत आहेत। जसं पाहिलं की अमरावतीत पहिल्याच पावसात अक्षरशः या रस्त्याची चाळणी झाली आहे। रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे गड्डेसुद्धा पडलेले आहेत आणि ह्या गड्ड्यामुळे पावसाळ्यात या गड्ड्यात इथे पाणी साचते आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणात आपला जीव मुठीत घेऊन या रस्त्याने जावं लागत आहे। पावसाळ्यात परिस्थिती अत्यंत गंभीर होत असते आणि या ठिकाणी प्रशासनाचे सुद्धा दुर्लक्ष आहे आणि कुठेतरी लोकप्रतिनिधींचे पण दुर्लक्ष असल्याचे इथले स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे। आपण जाणून घेऊया, आपल्यासोबत काही नागरिकसुद्धा आहेत। काय समस्या आहे या रस्त्याबद्दल आपण जाणून घेऊया त्यांच्यासोबत। मी इथला स्थानिक रहिवासी आणि मी रोज सकाळी मॉर्निंग वॉकला जाते आणि हा रस्ता तुम्ही बघू शकता किती खराब आहे हा रस्ता। म्हणजे ठिकठिकाणी गड्डे आहे। आता तरी थोडंसं पाऊस नाही म्हणून, नाही तर डोबऱ्यापर्यंत पाणी असते आमचं आणि शासनाचं आणि प्रशासनाचं इकडे इतकं दुर्लक्ष आहे। मॉर्निंग वॉकला इथून तरुण मंडळीपासून ते 75 वर्षापर्यंतचा म्हातारा जातो, तरी आमच्या इकडे कोणाचंच लक्ष नाही आहे। आणि हा युनिव्हर्सिटीचा मुख्य रस्ता आहे, तुम्ही बघू शकता दळणवळणाचा आहे। इथं 4 व्हीलर येऊन राहिली, एक 2 व्हीलर येऊन राहिली। लोकवस्ती तर खूप आहे, लोकसंख्या आहे इथं जास्तीत जास्त, तरी शासनाने आणि प्रशासनावर एरियावर लक्ष द्यावं आणि हा रस्ता लवकरात लवकर बनवून देण्यात यावा ही विनंती। रस्ता खूप खराब झालेला आहे आणि पावसाळ्यात तर त्याची परिस्थिती खूप खराब होते आणि याच्यात 1-2 लेडीज पण पडलेल्या आहेत आणि दररोज स्पॉन्डिलिसिसचे म्हणजे त्रास होते त्याचा रस्त्याचा। तर एवढीच मागणी आहे की हा रस्ता सुव्यवस्थित व्हावा। हां, डांबरीकरण, त्याच्यानंतर सिमेंटचा झाला तर खूप चांगलं होऊन जाईल। सर्व एरियामधले जे नागरिक आहेत त्यांना ते जाण्या येण्यासाठी, वृद्ध आहेत, शाळकरी विद्यार्थी आहेत, स्त्रिया आहेत किंवा वेगवेगळ्या उद्देशानं सिटीत जाणारे जे नागरिक आहेत, तर हा रस्ता सुव्यवस्थित झाला तर त्रास होणार नाही पावसाळ्यात। नगर पिछुलीकडी वाडी परिसरातून नगरसेवक रहिवासी असून इथून आम्ही रोज सकाळी मॉर्निंग वॉकसाठी या कामासाठी निमित्त आम्ही मुलांना शाळेत सोडण्यासाठी इथून जातो। तर एवढ्या प्रमाणात गड्डे आहे की आम्ही किती वेळा पडता वाचतो। 2-3 वेळा लहान मुली इथं पडलेले आहे, ज्या स्कूलला जातात बसमध्ये ज्या मुलं इथं वेट करतात तिथलं घसरून इथं पडलेले आहे। पाणी आल्यानंतर ते पूर्णपणे गटरचे सुद्धा नाही, पूर्ण पाणी साचून जाते। शासनाने याच्याकडे लवकर लक्ष दिलं पाहिजे आणि हा गड्डे बुजवले पाहिजे। मी गेल्या 2 वर्षापासून या रस्त्यावर ट्रॅव्हल करत आहे, पण आजपर्यंत मला हा रोड कधीच परफेक्ट दिसला नाही। माझ्याकडे 2-3 गाड्या आहेत, 4 व्हीलरमध्ये तर 2 व्हीलरपेक्षाही जास्त त्रास होतो। विनाकारण हे इथे असं खोदून ठेवतात आणि आतमध्ये काहीच नाही टाकत, परत येऊन तो प्लेन करतात। काय तर काहीतरी काम केलं आहे दाखवण्यासाठी। आता तरी हे डांबर वगैरे टाकून 15-20 दिवस झाले होते, त्याची सुरुवात त्यांनी काल केली। हा रोड म्हणजे आजपर्यंत मला कधीच चांगला नाही दिसला। बस वैतागून गेलेलो आम्ही, गाडीच्या सस्पेन्शनला खर्च करण्यातच सर्व पैसे जातात, बस काहीच होऊ शकत नाही याचं। आणि तपोवन ते दत्तविहार हा रस्ता जो आहे हा मागील 6 ते 7 महिन्यापासून खूप मोठे गड्डे पडलेले आहे। जड वाहन इथून पूर्वी सुरू असायची इथून आणि दररोज ऑफिसला जाणारे, त्यानंतर मुलीला पण दररोज शाळेत सोडणारे वगैरे इथून नेहमी ये जा करतात आणि खूप त्रास होतो। मोठे गड्डे असल्यामुळे पावसाच्या दिवसात खूप मोठ्या प्रमाणात गड्ड्यामध्ये पाणी साचते। यापूर्वी बऱ्याचशा घटना झालेल्या इथे रस्त्यावरून स्लिप होणे वगैरे। एक लहान मुलगी तर गड्ड्यात अशी स्लिप झाल्यामुळं तिच्या तोंडाला लागलं होतं आणि खूप त्रास होत आहे। प्रशासनाला काय विनंती आहे? तर प्रशासनाला अशी विनंती आहे की लवकरात लवकर हा तात्पुरती तरी सोय करावी आणि पावसाळा संपल्यानंतर डांबरीकरण किंवा काँक्रिटीकरण करून देण्यात यावे। नागरिकांच्या म्हणण्यानुसार त्यांना जीव मुठीत घेऊन
प्रवास करावा लागत आहे, आपण बघू शकता. आणि तीच परिस्थिती सध्या या ठिकाणी पण सुद्धा आहे. शहरातील काही ठिकाणी प्रशासनाने डागडुजीचे काम केलं आहे, पण काही ठिकाणी पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्या समस्यांना सामोरे जावं लागत आहे. आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याकडे किती लक्ष देतात याकडे आता सर्व नागरिकांचे सुद्धा लक्ष आहे. कॅमेरामॅनसोबत विक्रम ढोके, नवराष्ट्र न्यूज, अमरावती.